ट्रॅफिकमध्ये घडलं असं काही महिला पोलिसांनी असं काय केलं? काही क्षणांसाठी रस्त्यावरचं हे दृश्य पाहणाऱ्यांनाही धक्का देणारं होतं। शहरातील रस्ता नेहमीप्रमाणे वाहनांनी गजबजलेला होता। एका बाजूने ऑटो रिक्षा, दुसऱ्या बाजूने दुचाकी, मध्ये कार आणि मोठ्या वाहनांची रांग। प्रत्येकाला आपापल्या कामाची घाई होती। कुणाला ऑफिस गाठायचं होतं, कुणाला घरी पोहोचायचं होतं, कुणी रस्त्यावरच्या गर्दीतून कसंबसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतं। अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी काही पोलीस कर्मचाऱ्यांची होती। त्यात एक महिला पोलीस कर्मचारीही आपलं कर्तव्य बजावत उभी होती। पण काही क्षणातच तिच्या नजरेसमोर असं काही आलं ज्यामुळे तिचं संपूर्ण लक्ष एका दिशेला केंद्रित झालं। सुरुवातीला तिलाही परिस्थितीचं गांभीर्य पूर्णपणे लक्षात आलं नसेल, मात्र काही क्षणात तिला जाणवलं की या गर्दीतून एका वाहनाला शक्य तितक्या लवकर पुढे जाण्याची गरज आहे, कारण ते सामान्य वाहन नव्हतं। त्या वाहनामध्ये एखाद्याचं आयुष्य वेळेशी झुंज देत होतं। रस्त्यावरची वाहतूक मात्र थांबण्याचं नाव घेत नव्हती। वाहनांच्या रांगा तशाच होत्या, प्रत्येकजण आपल्या मार्गाने पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता। अशावेळी त्या महिला पोलिसांनी घेतलेला निर्णय पुढे इतका महत्त्वाचा ठरणार होता की याची कल्पना कदाचित तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही नव्हती। परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी करणं गरजेचं होतं। फक्त हात दाखवून वाहन थांबवणं पुरेसं नव्हतं, कारण गर्दी इतकी होती की एका वाहनाला बाजूला केलं तरी पुढच्या काही मीटरवर पुन्हा अडथळा निर्माण होत होता। त्या महिला पोलिसांनी मात्र परिस्थितीचा अंदाज घेतला आणि स्वतः पुढे जाण्याचा निर्णय घेतला। तिच्यासमोर रस्ता होता, आजूबाजूला वाहनांची गर्दी होती, मग ते वाहन होतं ज्याला कुठल्याही परिस्थितीत पुढे नेणं गरजेचं होतं। पुढे काय होणार याची कल्पना नसतानाही तिने आपले कर्तव्य सुरू ठेवलं। तिने रस्त्यावरच्या वाहन चालकांना बाजूला होण्याचे संकेत द्यायला सुरुवात केली। एक गाडी बाजूला झाली की दुसऱ्या गाडीसमोर जाऊन तिला मार्ग मोकळा करून देण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला। रस्त्यावरचे ऑटो रिक्षा चालक, दुचाकीस्वार आणि इतर वाहन चालक तिच्या इशाऱ्याकडे वाट पाहत होते। काही क्षणांसाठी संपूर्ण परिस्थिती बदलल्यासारखी वाटत होती, पण अजूनही मोठं आव्हान समोर होतं, कारण त्या वाहनाला फक्त काही मीटर पुढे नेणं पुरेसं नव्हतं, त्याला शक्य तितक्या वेगाने गर्दीतून बाहेर काढणं गरजेचं होतं। आता ती महिला पोलीस कर्मचारी स्वतःच त्या वाहनाच्या पुढे जाऊ लागली। सामान्य परिस्थितीत पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करताना आपल्या ठिकाणी उभे राहतात, पण इथे परिस्थिती वेगळी होती। ती पुढे जात होती आणि तिच्या मागे ते वाहन हळूहळू पुढे येत होतं। ती एका क्षणी डावीकडे वळून वाहनांना बाजूला होण्यास सांगत होती, तर पुढच्या क्षणी उजवीकडे जाऊन रस्ता मोकळा करत होती। तिच्या चेहऱ्यावर घाई स्पष्ट दिसत होती, कारण तिच्यासाठी हा फक्त वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न राहिलेला नव्हता, आता कुणाच्या तरी जीवाशी संबंधित असलेला प्रश्न झाला होता। रस्त्यावरची गर्दी संपत नव्हती, पुढे पुन्हा वाहनांची मोठी रांग दिसत होती। अशावेळी अनेक जण कदाचित एखाद्या क्षणासाठी थांबून परिस्थितीकडे पाहून पुन्हा आपल्या मार्गाने निघून गेले असते, पण त्या महिला कर्मचाऱ्याने तसं केलं नाही। ती पुन्हा पुढे गेली, समोरच्या वाहन चालकांना बाजूला व्हायला सांगितलं, रस्ता मोकळा केला आणि मागून येणाऱ्या वाहनांसाठी जागा तयार केली। त्या क्षणी तिच्या मनात एकच गोष्ट असावी, कसंही करून हे वाहन लवकर पुढे गेलं पाहिजे। आता या सगळ्या प्रकाराकडे आजूबाजूच्या नागरिकांचंही लक्ष जाऊ लागलं। रस्त्यावर नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी काही क्षणभर थांबत होते, पण त्या महिला पोलिसांकडे मात्र लक्ष कुणाचंही नव्हतं। ना कौतुकाची अपेक्षा, ना प्रसिद्धीची चिंता। तिचं लक्ष होतं फक्त त्या वाहनाकडे आणि त्याच्या मार्गातील प्रत्येक अडथळ्याकडे। एकामागून एक वाहने बाजूला करत ती पुढे जात होती। परिस्थिती किती कठीण असली तरी तिची धावपळ मात्र थांबत नव्हती। आता प्रश्न असा होता की शेवटी त्या वाहनात नेमकं कोण होतं, त्याला इतकी घाई का होती? सामान्य वाहनासाठी एखादी महिला पोलीस कर्मचारी अशा प्रकारे स्वतः पुढे धावत रस्ता मोकळा का करेल? या प्रश्नाचं उत्तर कदाचित पुढच्या काही क्षणात समोर येणार होतं, कारण त्या वाहनावर नजर गेल्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट होत होतं। मात्र त्या क्षणीही कुणालाच कल्पना नव्हती की या सगळ्या प्रयत्नांमागे किती मोठी गरज दडलेली आहे। गर्दीतून मार्ग काढताना त्या महिला पोलिसांनी एक गोष्ट मात्र स्पष्ट केली, कर्तव्य म्हणजे फक्त आपल्या जागेवर उभं राहून नियम पाळणं नव्हे, गरज पडली तर परिस्थितीनुसार पुढे होऊन काम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तिने स्वतःचा विचार न करता त्या वाहनासाठी रस्ता मोकळा करायचा प्रयत्न सुरू ठेवला। रस्त्यावरची गर्दी, सततचे हॉर्न, वाहन चालकांची घाई आणि त्यात निर्माण झालेला ताण, या सगळ्यांच्या मध्येही तिची धावपळ सुरूच होती। काही वेळाने त्या वाहनाला पुढे जाण्यासाठी तुलनेने मार्ग मोकळा मिळू लागला, पण इथेच या घटनेचा खरा अर्थ समोर येतो, कारण ज्या वाहनासाठी ती महिला पोलीस कर्मचारी इतकी धावपळ करत होती ते साधं वाहन नव्हतं, ते होतं एक ॲम्ब्युलन्स, आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये उपचारासाठी नेला जाणारा रुग्ण होता। अशा परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो। ट्रॅफिकमध्ये काही मिनिटांचा विलंब झाला तर रुग्णाच्या उपचारावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे त्या महिला पोलिसांनी घेतलेला निर्णय किती महत्त्वाचा होता हे आता स्पष्ट होतं। ॲम्ब्युलन्स पुढे जावी म्हणून ती महिला पोलीस कर्मचारी अक्षरशः तिच्या पुढे धावत होती, रस्त्यावरचे वाहन बाजूला करत होती आणि चालकाला मार्ग देण्यास सांगत होती। तिच्या प्रयत्नांमुळे ॲम्ब्युलन्सला गर्दीतून पुढे जाण्यासाठी जागा मिळत होती। ॲम्ब्युलन्सच्या चालकानेही या संपूर्ण प्रसंगाची नोंद केली, पण नंतर ही घटना लोकांसमोर आली। पण या घटनेचं महत्त्व केवळ एवढंच नव्हतं की एका पोलिसाने वाहतूक मोकळी केली होती, महत्त्वाचं हे होतं की संकटाच्या क्षणी तिने दाखवलेली तत्परता। आज सोशल मीडियावर या घटनेची चर्चा होण्यामागे हेच कारण आहे। एका बाजूला रस्त्यावरची नेहमीची धावपळ आणि दुसऱ्या बाजूला त्या धावपळीत एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड। हा फरक अनेकांच्या मनाला भिडला। नागरिकांनी या महिला पोलिसाच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं, कारण गणवेश घालणं ही एक गोष्ट आहे, पण त्या गणवेशाची खरी जबाबदारी संकटाच्या क्षणी निभावणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि या महिला कर्मचाऱ्यांनी त्या क्षणी नेमकं तेच करून दाखवलं।